नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. 10वीच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी स्वामींचे प्रभावी असे उपाय. 10वी ही केवळ परीक्षा नाही तर एक प्रवास आहे. स्वामींच्या आशीर्वादाने हा प्रवास सुकर करा. इयत्ता 10वीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाखाली काही विशेष आध्यात्मिक आणि व्यवहारिक उपाय खालील प्रमाणे आहेत. नंबर 1. संकल्पयुक्त सेवा पालकांसाठी. मुलांच्या परीक्षेतील यशासाठी पालकांनी आई किंवा बाबांनी रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 3 अध्याय वाचावेत. वाचनापूर्वी माझ्या पाल्याला मुलाचे किंवा मुलीचे नाव घ्या. 10वीच्या परीक्षेत उत्तम यश मिळावे आणि त्याची भीती दूर व्हावी असा संकल्प स्वामींसमोर सोडावा. नंबर 2. परीक्षार्थी मुलांसाठी छोटे उपाय. सरस्वती पूजन. अभ्यासाला बसण्यापूर्वी सरस्वती देवीला आणि स्वामी समर्थांना नमस्कार करून ओम ऐं सरस्वते नमा या मंत्राचा 11 वेळा जप करावा. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. वर दिलेले प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मुलांनी रोज सकाळी किमान एकदा तरी म्हणावे. यामुळे स्मरणशक्ती म्हणजे मेमरी वाढते. स्वामी समर्थ जप. परीक्षेला जाताना किंवा पेपर हातात येण्यापूर्वी मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ नामाचा 108 वेळा किंवा जमेल तितका जप करावा. यामुळे मनातील भीती म्हणजे एक्झामचा स्ट्रेस कमी होतो. नंबर 3. अभ्यासाच्या टिप्स. स्वामींच्या दृष्टिकोनातून ब्रह्ममुहूर्त अभ्यास. शक्य असल्यास मुलाला सकाळी 4 ते 6 या वेळेत अभ्यास करायला सांगा. या वेळेत केलेले पाठांतर दीर्घकाळ लक्षात राहते. ईशान्य दिशा. अभ्यासाचे टेबल शक्यतो ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट किंवा पूर्व दिशेला ठेवावे. त्राटक. एकाग्रता कमी होत असेल तर स्वामींच्या फोटोतील डोळ्यांकडे किंवा एका दिव्याच्या ज्योतीकडे 1 मिनिट न हलवता बघायला सांगा. नंबर 4. परीक्षेच्या दिवशी करायचे खास उपाय. दही साखर. घराबाहेर पडताना मुलाला थोडे दही साखर भरवावे. हे शुभ मानले जाते. स्वामींची विभूती. स्वामी समर्थांचा अंगारा म्हणजे विभूती मुलाच्या कपाळाला आणि कंठाला लावावा. आईचा आशीर्वाद. मुलाने घराबाहेर पडताना आई आणि वडिलांच्या आणि घरातील थोरा मोठ्यांच्या पाया पडावे. आईचा आशीर्वाद हा सर्वात मोठे कवच असतो. नंबर 5. आत्मविश्वास देणारा मंत्र. परीक्षेच्या टेन्शनमुळे मुले अनेकदा विसरतात. अशा वेळी मुलाला सांगा की स्वामींचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य मनात घोळवत राहा. यामुळे आत्मविश्वास वाढतो. तर मित्रांनो, माझ्याकडून आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मुलाला किंवा मुलीला 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांना स्वामींवर श्रद्धा आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा. आणि हा व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.